जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024मध्ये घेण्यात आल्या यातील काही अभ्यासक्रमाचे निकाल हे जाहीर करून देण्यात आलेले आहे. दिनांक 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबर 2024पर्यंत या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. ते कोणते अभ्यासक्रम आहे, निकाल कसा बघायचा, निकाल डाउनलोड कसा करायचा आणि डाउनलोड केल्यानंतर नेमके आपण पास आहोत का फेल आहोत, काही एटीकेटी आहोत का नेमकी काय आहे, त्याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच बाकी अभ्यासक्रमाचे निकाल कधी जाहीर होतील याबाबत पण आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, निकाल पाहण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल वेब पेजला जा, वेबसाईटला जा. तिथे तुम्हाला इथे लेफ्ट साईडला ॲडमिशन आणि एक्झामिनेशन सेल दिसेल. तर एक्झामिनेशन सेलला क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये 5 नंबरला तुम्हाला रिझल्ट म्हणून टॅब दिसेल. या रिझल्ट बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर इथे ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. मी इथे माझ्या मोबाईलचा आता डेस्कटॉप मोड काय करतो, सिलेक्ट करतो. सो डेस्कटॉप मोड सिलेक्ट केल्यावर तुम्हाला या पद्धतीचे सर्व अभ्यासक्रम या ठिकाणी बघता येतील. बघा, जवळजवळ विद्यापीठाकडून 20 अभ्यासक्रमाचे निकाल हे जाहीर करून दिलेले आहे. जिथे इथे तुम्ही बघू शकता, इथे 20 नंबर फर्स्ट इयर बॅचलर ऑफ सायन्स सायबर अँड डिजिटल सायन्स 2019 पॅटर्न 5 डिसेंबर 2024 आहे. याच्यावरचे जेवढे काही निकाल इथे तुम्हाला दिसत आहे 5 डिसेंबर 6 डिसेंबर रोजी हे सर्व निकाल जाहीर करून देण्यात आलेले आहे. तुम्हाला माहिती आहे की 2019 पॅटर्न फर्स्ट इयरच्या परीक्षा या 15 ते 30 नोव्हेंबरच्या आसपास ऑक्टोबरच्या आसपास विद्यापीठांनी घ्यायला लावलेल्या होत्या आणि या परीक्षा झाल्यानंतर त्यांचे निकाल किंवा त्यांचे मार्क भरण्याची एंट्री ही नोव्हेंबर महिन्यापर्यंत विद्यापीठांनी वाढवलेली होती. आणि त्यानंतर विद्यापीठांनी काय केलेलं होतं, आज 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबर रोजी निकाल हे जाहीर करून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट इयर BBA, फर्स्ट इयर BBA CA, फर्स्ट इयर BBA IB, फर्स्ट इयर BSc कम्प्युटर सायन्स, फर्स्ट इयर BSc रेग्युलर, फर्स्ट इयर BA, फर्स्ट इयर BCom, फर्स्ट इयर BCA सायन्स, त्याच्यानंतर PGDCM, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स अँड इन्शुरन्स आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन टॅक्सेशन आहे, नंतर CC इन्फॉर्मेशन MJ, त्याच्यानंतर DCIPRL, त्यानंतर DLL आणि LW, त्याच्यानंतर DTL, नंतर फर्स्ट इयर BSc ॲनिमेशन, फर्स्ट इयर BSc बायोटेक्नॉलॉजी, फर्स्ट इयर BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी आणि फर्स्ट इयर BSc सायबर अँड डिजिटल सायन्स अशा 2019 पॅटर्नच्या फर्स्ट इयरच्या अभ्यासक्रमाचे निकाल विद्यापीठांनी जाहीर करून दिलेले आहे. आता जसं की एक्झाम्पल मला सपोज BBA IBचा निकाल बघायचा आहे फर्स्ट इयरचा, तर त्या अभ्यासक्रमाच्या समोर जिथं गो फॉर रिझल्ट असं नाव दिलेलं आहे त्या बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला त्या अभ्यासक्रमाचं वरती नाव दिसेल, त्याचा सीट नंबर दिसेल आणि मदर्स नेम तुम्हाला टाकायचा आहे. आता कशा पद्धतीने चेक करायचा त्याकरता तुम्हाला जे काही तुमचं एक्झामचं सीट नंबर आहे आणि मदर्स नेम आहे ॲज पर हॉल तिकीट तुम्हाला काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. आपण ही सर्व माहिती भरूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी रिझल्ट ओपन करून दाखवतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण रिझल्ट काय केलेला आहे, डाउनलोड केलेला आहे. सीट नंबर्स आणि मदर्स नेम टाकलं. इथे बघा, जे विद्यार्थी SYला आहे आणि त्यांचा फर्स्ट इयरचा फर्स्ट सेम किंवा सेकंड सेम बॅकलॉग आहे तर ते आत्ता या ठिकाणी दिसलेले आहेत. तर यामध्ये बघा, इथे विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला 1, 2, 3 नंबरचा कॉलम दिलेला आहे ग्रेड. ओके, जिथं D, C, D, D, CB, C+A, CC, D आणि B दिलेले आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ कुठे या ठिकाणी F दाखवलेला नाही आहे. ज्या ठिकाणी F दाखवला आहे तो विषय काय आहे, तुमचा फेल असणार आहे. ओके, आणि इथे बघा जिथं सेम लिहिलेलं आहे त्याच्या शेजारी सब्जेक्ट कोड दिलेले आहे आणि सब्जेक्ट कोडचे इथे स्टार दिलेला आहे. या स्टारचा अर्थ असा आहे की तुम्ही आत्ताच्या ऑक्टोबर 2024च्या परीक्षेमध्ये या अभ्यासक्रमाच्या परीक्षा दिलेल्या आहेत. आणि इथे बघा शेवटी तुमचा निकाल दाखवतो. फर्स्ट सेमिस्टर SGPA दाखवलेला आहे, किती क्रेडिट अर्न केले, किती टोटल क्रेडिट पॉईंट तुम्ही अर्न केले आणि शेवटी इथे फर्स्ट इयरचा निकाल वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आता जे विद्यार्थी एटीकेटी असतील ओके, तर त्यांना फेल एटीकेटी असा रिमार्क येणार आहे. जे विद्यार्थी फेल असेल तर त्यांना फेल असा रिमार्क येईल. तुम्हाला 50% पेक्षा कमी जर का क्रेडिट पडले तर तुम्ही काय होतात त्या विषयामध्ये
फेल होता. ओके. आणि जे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जर का तुमच्या आत्ता ऑक्टोबर 24च्या परीक्षेमध्ये जे विषय तुमचे फेल राहिलेले आहे त्या विषयाच्या पुढच्या एप्रिल 25साठी तुम्ही पुन्हा परीक्षा फॉर्म भरायचा आणि ते परीक्षा द्यायची. स्पेशली जे विद्यार्थी SYला आहे पण त्यांचा फर्स्ट इयरचा बॅकलॉग आहे, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत एप्रिल 25पर्यंत हे सर्व विषय त्यांनी काय करायचे, काढायचे आहेत. अदरवाईज आपल्याला TYला प्रवेश भेटणार नाही. कारण तुम्हाला TYला जायचं असेल तर फर्स्ट इयर ऑल क्लिअर पाहिजे आणि SYला तुम्हाला ATKT असायला हवी, तरच तुम्ही पुढच्या वर्गात जाताल. आता विद्यार्थी मित्रांनो पुढे एक आपण बघूया की आता बाकी अभ्यासक्रमाचे निकाल कधी जाहीर होतील. तुम्हाला माहिती आहे की SY आणि TYच्या BA BCom BSc यांच्या काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा झालेल्या आहे. BBA BBIB BBSCA यांच्या जवळजवळ परीक्षा आता 14 डिसेंबरपर्यंत संपत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो शक्यतो तरी सर्व जे काही निकाल आहे हे जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे जाहीर होणार आहे. त्याच्यात BBA BBIB BBSCA यांचा SY आणि TYचा निकाल कदाचित डिसेंबर महिन्याच्या लास्ट वीकपर्यंत जाहीर होऊ शकतो. कदाचित त्यामध्ये डेट ही एक्सटेंड होऊ शकते. त्यानंतर जे विद्यार्थी आत्ताच्या फर्स्ट इयर 2024 पॅटर्नला आहे तर या विद्यार्थ्यांची तुम्हाला माहिती आहे की 1 डिसेंबरपासून परीक्षा ही विद्यापीठाकडून झालेली आहे आणि जास्तीत जास्त या परीक्षा 15 डिसेंबरच्या आत काय झाल्या असतील, पूर्ण होतील. तर विद्यापीठाने फर्स्ट इयरचे जे काही मार्क्स एंट्री दिलेली आहे ती 20 डिसेंबरपर्यंत दिलेली आहे. धरून चला की याच्यामध्ये आणखीन 8 दिवसाची जर का मुदतवाढ भेटली तर धरून चला की डिसेंबर महिन्याच्या लास्ट वीकला आपल्या फर्स्ट इयर ॲज पर NEP 2024 पॅटर्नचा निकाल काय होऊ शकतो, जाहीर होऊ शकतो. ओके. आणि जे विद्यार्थी MA MCom MSCच्या आहे त्यांच्या परीक्षा सुरळीतच आहे तर त्यांचा निकाल हा जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा मॅक्झिमम तिसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहेत. आणि BScच्या काही परीक्षा या जानेवारी महिन्यापर्यंत चालणार आहे. त्याच्या BA आणि BScच्या तर त्यांच्या परीक्षेचे जे काही निकाल आहेत ते शक्यतो थोडेसे जानेवारी महिन्याच्या 10 ते 15 जानेवारीच्या आसपास किंवा त्याच्या पुढेच जाहीर होतील. शक्यतो तरी जानेवारी महिन्याचा एंड पण त्यासाठी होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण जवळजवळ सर्व अभ्यासक्रमाचे निकाल काय सांगितलेले आहे, कधी जाहीर होतील याची माहिती दिलेली आहे. तुम्हाला निश्चितच माहिती असेल आपण जे तुम्हाला अनुमान सांगत आहे किंवा जे फोरकास्टिंग सांगत आहे तर ते सर्व अभ्यास करूनच तुम्हाला सांगितलेले आहे. तुम्ही या अगोदरच्याही माझ्या व्हिडिओ बघितले असतील की कोणत्या अभ्यासक्रमाचे परीक्षा वेळापत्रक कधी जाहीर होतील, परीक्षा फॉर्म कधी सुटतील, परीक्षा कधी होतील, या सर्व बाबतीत आपण जे काही तर्क केलेले आहे, अनुमान केलेले आहे ते सर्व त्याच पद्धतीने घडत आहे. 10 मधला एखादा अनुमान कदाचित चुकतो पण बाकीचे सर्व जे काही आहेत ते ॲज इट इज आपण सांगितल्या पद्धतीनेच निकाल हे जाहीर होतील. तर विद्यार्थी मित्रांनो निश्चित आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. निकाल बघण्याची लिंक देखील आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटणार आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीसह व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी आणि येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या संदर्भाने माहिती मिळवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.